आषाढी एकादशीला देवांनी उपवास केला होता। तर झालं असं होतं, मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकरांची खूप वर्ष कठोर तपस्या केली। शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिलं, कोणताही पुरुष कोणताही प्राणी त्याला कधीच मारू शकणार नाही, त्याचा मृत्यू फक्त एका स्त्रीच्या हातूनच होणार। बस हे वरदान मिळालं आणि मृदुमान्याचा अहंकारच वाढला। त्याने डायरेक्ट देवांवरच हल्ला केला। सगळे देव त्रिकूट पर्वताच्या एका गुहेत जाऊन लपले। त्या गुहेत खायला काहीच नव्हतं, म्हणून देवांनी पूर्ण दिवस उपवास केला। तो दिवस होता आषाढ शुक्ल एकादशीचा। असं सांगितलं जातं की त्या दिवशी देवांच्या प्रार्थना, त्यांची ऊर्जा आणि त्यातूनच प्रकट झाली एक स्त्री शक्ती, ती म्हणजे एकादशी देवी। एकादशी देवीने मृदुमान्य राक्षसाशी युद्ध केलं आणि शेवटी त्याचा वध केला। त्या दिवशीपासून एकादशी फक्त एक उपवासाची तिथी राहिली नाही, तर अधर्मावर विजय मिळवणाऱ्या त्या दिव्य शक्तींची आठवण राहिली। या दिवशी देवांनी उपवास केला तर त्यांच्याही संकटाचा नाश झाला। आपण तर फक्त माणसं आहोत। यानंतर आणखी एक महत्त्वाची परंपरा सुरू झाली, जी म्हणजे लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात, कारण वारकरी संप्रदायात विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं। हिचा उल्लेख स्कंद पुराण, पद्म पुराण, भविष्य पुराण एवढ्यांमध्ये आढळतो। या उपवासाला तुम्हाला कोणतं संकट दूर करायचंय ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा। विठ्ठल विठ्ठल झाला